भारतीय किसान संघटनेचे प्रशांत बोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध समस्यांसाठी दिले निवेदन। जिल्हाधिकारी यांचे सविस्तर माहिती देऊन कारवाई करण्याचे आश्वासन। आज रोजी रावेर येथे कमलाबाई गर्ल्स स्कूलच्या हॉलमध्ये सायंकाळी जिल्हाधिकारी साहेब यांच्या दौऱ्यामध्ये जळगावचे जिल्हाधिकारी साहेब आयुष प्रसाद यांना भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर, जिल्हाध्यक्ष श्री संजय चौधरी, दीपक भालेराव, रमेश पाटील, दामोदरे, रशीद तडवी, गुलशेर तडवी, हमीद तडवी आदींनी केळी पीक विमा, राष्ट्रीय महामार्ग, अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे, रावेर सावदा फैजपूर मार्गे व्हावाबाबत रावेर शहरातील विविध समस्या आणि रस्ते सुविधा तसेच केळी पीक विमा या संदर्भात आपल्या व्यथा मांडल्या। सविस्तर निवेदन सादर केली। या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाई संदर्भात माहिती दिली आणि या संदर्भात उच्च पातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले। तसेच हायवे बाबत श्री प्रशांत बोरकर यांनी रावेर मार्गस्थ हायवे गेला पाहिजे असे नमूद केले। त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे श्री आयुष प्रसाद जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले। तसेच केळी पीक विमा बाबतही सांगितले। तसेच रावेरच्या रेल्वे मागण्या, परिसरातील नागरी हद्दीतील व वाढीव हद्दीमध्ये रस्ते, गटारी सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन मंडळामार्फत निधी उपलब्ध करून काम करण्याची मागणी श्री प्रशांत बोरकर यांनी केली। त्यावर सुद्धा श्री कलेक्टर साहेब यांनी त्या संदर्भात शिफारस करण्याचे आश्वासन दिले। यावेळी असंख्य शेतकरी, गावकरी, रावेरचे नागरिक उपस्थित होते। भारतीय किसान संघटनेमुळे विकास कामाच्या भूमिकेबद्दल तसेच जिल्हाधिकारी साहेब यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे विविध मागण्यामुळे रावेरच्या परिसरातील अनेकांनी दोघांचे स्वागत व अभिनंदन केले आहे। आपण तालुका समितीला दिलेला आहे। तालुका समितीला सांगितलं आहे की आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे। शेतकऱ्यांचे जो काही प्रश्न आहे त्याला एक बार व्यवस्थित सगळ्यांचे कागद जोडून जिल्हास्तरीय पाठवा, आपण पॉझिटिव्ह निर्णय घेऊन वरती शासनाकडे पाठवू। हा एक विषय होता केळी पीक विम्यामध्ये। काही शेतकऱ्यांना जो त्यांच्या मंजूर झालेला परंतु रक्कम नाही मिळाला, त्याच्यामध्ये काही लोकांच्या सबसिडीचा विषय आहे। त्या सबसिडीच्या विषयाबद्दल सन्माननीय खासदार मॅडम दिल्लीमध्ये त्यांनी ऑलरेडी बैठक वगैरे घेतलेली आहे। सन्माननीय मंत्री महोदयाची चर्चा त्यांनी केलेली आहे। तसंच स्थानिक स्तरावर आदरणीय पालकमंत्री महोदयांनी, कृषी मंत्री महोदयांची आणि गिरीश महाजन साहेब कृषी मंत्री महोदयांची याच्याबद्दल चर्चा केलेली आहे। आपला पण प्रस्ताव वगैरे गेलेला आहे। सगळ्यांना याविषयी जाणून आहे। कृषी आयुक्तशी पण माझं बोलणं झालेलं आहे। याविषयी आपण पॉझिटिव्हली मानतो। सर, एक विषय अलाइनमेंट क्यों घेतला, कसं घेतला, काय अलाइनमेंट आहे, काय पर्याय आहे, रावेर शहराला सोडून आहे, सावदा शहराला सोडून आहे, जुन्या हायवेच्या प्रमाणे असा करावा असं करते त्यांना सूचना देण्यात आली। त्यांचे काही सर्वेक्षण चालू होतं, त्या सर्वेक्षणबद्दल जरासा संभ्रम काही शेतकरीमध्ये निर्माण झाला होता। तो ते दोन्ही बाजूच्या सर्वेक्षण करताय। त्याच्यामध्ये गती, बिकॉज एक हायवे म्हणजे 80च्या स्पीडमध्ये गाडी चालना पाहिजे। दुसरी गोष्ट आहे भूसंपादन, तिसरं आहे की आर्थिक विषय। या सगळ्या गोष्टीचे एकत्रितपणे ते विचार करतात। अगर त्यांनी सरळ मार्गाने गेले तर मध्य प्रदेशमध्ये ते मुक्ताईनगर जोडणारे जो रस्ता आहे त्याचे ऑलरेडी रेडी आहे। त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला एवढी बचत होणार आहे, एवढे किलोमीटरची। परंतु रावेरची अर्थव्यवस्था, रावेरची बाजारपेठ ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट, या गोष्टी त्यांना समजून सांगण्यात आलेल्या आहे। आपली भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे। लोकप्रतिनिधींनी त्याबद्दल त्यांची नवीन अलाइनमेंट जो त्यांनी दाखवली होती त्याबद्दल नाराजगी, तीव्र नाराजगी पण व्यक्त केलेली आहे। आणि या सगळ्या गोष्टीबद्दल ते वरिष्ठ पातळीवर, म्हणजे भोपाळच्या विषय असल्यामुळे भोपाळ आणि नवी दिल्लीच्या पातळीवर याच्याबद्दल मार्ग लावण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि याच्याबद्दल दिल्ली स्तरावर मला माहिती आहे की मोठ्या संख्येने बैठक वगैरे पण झालेली। आदरणीय पालकमंत्री गिरीश महाजन साहेब, अनिल पाटील साहेब सगळेजण त्या आणि सन्मान्य आमदार, सगळे जिल्ह्याचे आमदार होते आणि त्यांनी अशी भूमिका व्यक्त केली की रावेरच्या बाजारपेठ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि रावेरच्या माध्यमातून म्हणजे बाजूला या मार्ग गेला तर आपल्या सगळ्या लोकांना उपयोगी आहे। ते का होत नाही ते रावेरवर अन्याय केला जातो। नाही, आता पण आमदार साहेबांनी 10 कोटीचं कामं त्या कोचूर विवरा मार्गे घेतलं। इकडे एक रुपया सुद्धा रावेर नगरपालिकेला विषय जो आहे साहेब ती म्हणजे हायवे क्लिअर करण्यासाठी लक्षात आला। तुकडेबंदीवाला जो विषय त्याच्यामध्ये जो तुम्हाला मान्यता नाही मिळण्याचा जो विषय त्याबद्दल ऑलरेडी बोलण्यात झालेलं आहे। त्याच्यामध्ये महसूलचे काही नियमावली आहे, त्याच्यामध्ये काही लोकांच्या याच्यामध्ये बसवता येतो, काही लोकांच्या बसवता येत नाही। ज्या लोकांच्या बसवता येत नाही त्याला लेखी सूचना देण्याची सूचना आहे। त्यांनी आज परत त्यांना आठवण करून देतो आणि या प्रश्न काय काही लोकांच्या बसवता येतो, काही लोकांचा बसवता लक्षात